भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत नाशिक फाटा ते राजगुरुनगर राष्ट्रीय महामार्ग बीओटी तत्वावर बांधणार। या 8 पदरी उन्नत मार्गासाठी 14.1 हेक्टर भूसंपादन होणार। मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शासन निर्णय पारित। पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील 3.869 हेक्टर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या हद्दीतील 6.128 हेक्टर आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील 4.104 हेक्टर अशा एकूण 14.1 हेक्टर जमीन भूसंपादनास मान्यता। चांडोली येथील जमीन गट 126 सरकार जमा करण्याचा तात्कालीन तहसीलदारांचा आदेश हेतू परस्पर। निर्णयाविरोधात राज्याचे अपर सचिव संजय जाधव यांचे ताशेरे। तात्कालीन तहसीलदारांचे आदेश हेतू परस्पर आणि राजकीय दबावाबरोबरच भ्रष्ट मार्गाने असल्याचेही राज्य शासनाने जिल्हा अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद। मुंबई येथील आझाद मैदानावर सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे यांच्या नेतृत्वाखाली 104 प्लॉट धारकांचे धरणे आंदोलन। राहुल अभंग आणि अशोक टावरे यांच्या तक्रार अर्जाची चौकशी करून आपला चौकशी अहवाल 1 आठवड्यात शासनाला सादर करण्याचे पत्र। यंदाच्या खेड केसरीचा किताब खालुमरे गावच्या प्रणव बोत्रे यांनी पटकावला। मरकळ येथे झालेल्या खेड केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत खालुमरे गावचा प्रणव बोत्रे आणि बहुळचा निखिल वाडेकर यांच्यात। खेड तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष बाळासाहेब चौधरी आणि उमेश भाऊ वरपे सरपंच मित्रमंडळाच्या वतीने आयोजित स्पर्धेत वेगवेगळ्या वयोगटातील 85 मल्लांचा सहभाग। आमदार बाबाजी काळे, जिल्हा परिषद माजी सदस्य अतुल देशमुख, पैलवान संदीप भोंडवे, सभापती विजयसिंग शिंदे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नरेंद्र तिगळे यांची प्रमुख उपस्थिती। जुन्या पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव यांच्या समूह शिल्पाच्या दरवाजासमोर परप्रांतीय करतायत मीठ विक्रीचा धंदा। राजगुरुनगर नगर परिषद आणि स्थानिक प्रशासनाकडून विक्रीकडे कानाडोळा। रस्त्यावरच वाहन उभी करून ग्राहक करतायत खरेदी। रस्त्यावरील खरेदी विक्रीमुळे अपघाताला मिळतंय निमंत्रण। 17 वर्षीय युवतीवरील अत्याचार आणि खुनाच्या घटनेचा निषेध नोंदवत हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी म्हणून महिलांकडून निवेदन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखा मोहिते यांच्या नेतृत्वाखाली खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रभाकर मोरे यांना दिले निवेदन। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबियांचीही घेतली भेट। श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताहाच्या प्रचार प्रसारासाठी राजगुरुनगर शहराला स्वामींच्या पालखीची ग्राम प्रदक्षिणा। चांडोली येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र, चांडोली गाव, तिनेवाडी रोड आणि पावळ रोड मार्गे पुन्हा आध्यात्मिक केंद्र अशी मिरवणुकीची सांगता। श्री स्वामी समर्थांचा अखंड नामजप यज्ञ सप्ताहाला शनिवार 19 एप्रिल पासून प्रारंभ। 26 एप्रिल रोजी सप्ताहाचा होणार समारोप। शिक्रापूर चाकण तळेगाव रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित महत्वाकांक्षी असा शिरूर खेड कर्जत पनवेल रस्ता। सर्किट हाऊस येथे सार्वजनिक बांधकाम पुणे प्रादेशिक विभागाच्या आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग भोसले यांची माहिती। आढावा बैठकीत लोणावळा येथे प्रस्तावित सार्वजनिक बांधकाम प्रशिक्षण आणि संशोधन प्रबोधनीबाबत केले सादरीकरण। नाणेकरवाडी येथील जमीन गट 214/1 मधील 1 हेक्टर 41 गुंठे क्षेत्रातील व्यवहारात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात चिंचवड मधील व्यावसायिकाची फिर्याद। विवेकानंद शेंडे आणि सलीम मुबारक शेख यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार। सलीम शेख याला चाकण पोलिसांनी केली अटक। फिर्यादी शिवाजी बिरादार यांची 1,15,00,000 रुपयांची फसवणूक केल्याची फिर्यादीत नोंद। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी मिरवणुकीत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दोघांना बेदम मारहाण। मारहाणीत धीरज जवंजाळ आणि फिर्यादी तेजस बसुटे यांना दुखापत। चाकण पोलीस ठाण्यात 12 ते 13 जणांविरोधात गुन्हा दाखल। चाकण शहरात पुणे नाशिक महामार्गालगत TVS शोरूमच्या मागील बाजूस 15 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता घडला प्रकार। जुन्या भांडणाच्या वादातून आळंदी येथील चाकण चौकात 7-8 जणांच्या टोळक्याने युवकास दगड आणि लाकडी दांडक्याने केली मारहाण। कुणाल ताठर मारहाणीत जखमी। आदित्य ताठर याची आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद। रिक्षा चालक शंकर घोगे, केशव दौड, ओंकार सौंदर्य, योगेश यादव यांना अटक।